मोशीतील कचरा डेपो परिसरात इमारत कोसळली आहे। आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका केली। अद्यापही 8 ते 9 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे। गेल्या 20 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफ, भारतीय सैन्य दल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाच्या वतीनं या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। त्याचबरोबर या ठिकाणी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचं पथकही तैनात ठेवण्यात आलंय। अजूनही बचाव कार्य सुरू आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश बरबत यांच्याकडून। अविनाश, सध्या बचाव कार्याची काय माहिती आहे? नक्कीच काल जे भारतीय लष्कराची देखील मदत या ठिकाणी घेतली होती। आता श्वान पथक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। श्वान पथकाच्या मार्फत जे आहे आतमध्ये कोणी अडकलं आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे हे पाहण्याचा तपास केला जात आहे। खरं तर कालपासून काही 3 जण जे आहेत ते खालून तपास पथकांना जे खालून आवाज देत होते, त्यांच्याशी बातचीत करत होते। 3 जण खाली अडकले होते आणि त्यामध्ये त्यांना हालता येत नव्हतं, कारण की त्यांच्या पायावर जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा राडारोडा पडला होता। त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्हाला हालता येत नाहीये। त्यामुळं बचाव पथकातील काही लोकांनी खाली जाऊन त्यांना चहा आणि बिस्किट दिलेले। त्यांनी चहा बिस्किट खाल्लेले, परंतु हालता येत नसल्यामुळे जे आहे त्यांना रात्री उशिरा जे आहे संपूर्ण राडारोडा काढून वरती काढण्यात आलेला आहे। आतापर्यंत साधारण 9 जणांना जे आहे ते बाहेर सुरक्षित पणे काढले आहे, परंतु अजून साधारण 8 ते 9 जण जे आहेत आतमध्ये अडकल्याची माहिती आहे। त्यामुळं आता अजून हे कार्य जोरात केलेलं आहे। अजून काही पथकांना देखील बोलवण्यात आलेलं आहे। एक्स्ट्रा लोकांच्या मार्फत जे आहे काम करण्यात येते। त्याचबरोबर डॉग स्क्वॉड जे आहे त्यांनाही बोलवण्यात आलेलं आहे। त्या मार्फत जे आहे श्वानांच्या द्वारे हे तपास सुरू आहे। जी अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी।